नमस्कार. माझा आजचा विषय आहे, ज्या लोकांना मूड नाही, फ्रेश नाही, बोर झाले, अशा लोकांनी काय करायचं. अशी लोक नाही, प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये असा बोरिंगचा कालावधी दिवसभरामध्ये असतो. तो दिवसभरात असतो, कधी कधी काही एखादा स्पॅन ऑफ टाइम, म्हणजे काही आठवडे, काही महिने, असं सुद्धा काळ काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांना एखाद्या गोष्टीचा मूड येत नाहीये, एखाद्या गोष्टीबद्दल स्वारस्य नाहीये. काम करण्याबद्दल आपण खास करून असं बोलतो की ज्याच्यामध्ये आपली अभ्यास असेल, नोकरी असेल, परफॉर्मन्स असेल कामातला, आणि त्यामुळे एकूणच करिअरवरती वाईट परिणाम होतो. उत्साहच नाहीये आणि म्हणून ती माणसं बिलकुल स्वेच्छेने काम करताना दिसत नाही. आणि अशा परिस्थितीत काय करायचं याचं उत्तर मला आत्ता जे जाणवलंय ते मी व्यक्त करतोय. याच्या आधी कदाचित काही संशोधकांनी किंवा मानसशास्त्रज्ञांनी याबद्दल मला माहित नाही, पण लिहिलं पण असेल किंवा प्रयोग केले असतील. नक्कीच आपल्या इतिहासामध्ये, पुराणामध्ये, आधीच्या काळामध्ये मोठी मंडळी होऊन गेली ज्यांनी अशा पद्धतीचे काही सूतोवाच केले असतील. आणि तो मुद्दा असा आहे की जो आपल्याला उपयोगाचा आहे. म्हणजे बोर झाले, टेन्शन आलंय, उत्साह येत नाहीये, मजा येत नाहीये, अशा परिस्थितीत काय करायचं. याला कसलंच औषध नसताना, याला कसल्याच प्रकारचं टॉनिक नसताना, आणि मोटिवेशनल स्पीचेस ऐकून सुद्धा काही होत नसताना उत्तर आहे ते म्हणजे पहिल्यांदा आपण चालू करूयात ती म्हणजे स्वच्छता. स्वच्छता. रूम स्वच्छ करूयात, आपलं टेबल स्वच्छ करूयात. स्वच्छ करताना अनावश्यक गोष्टी फेकून देऊयात. ते निर्णय घेता येतील, मेंदू त्या दृष्टीने विचार करायला लागेल. घरातले पडदे असतील, फॅनवरची धूळ असेल, खुर्ची असेल, आपली कंपोस्ट पेटी असेल, आपलं दप्तर, आपली सॅक, आपली पिशवी, आपला डबा, त्याचे कंगोरे असतील. स्वच्छता करायला सुरुवात केल्यानंतर एका बाजूला वस्तू स्वच्छ होत असतात आणि मन देखील स्वच्छ होण्याची प्रक्रिया चालू होते. या दरम्यानच्या काळामध्ये आपण जर अर्धा तास, पाऊण तास, कदाचित काही केसेसमध्ये 2 तास जर आपण आपल्या रूमची, आपल्या कार्यालयीन भागातली काही स्वच्छता करायला लागलो, काही फाईल्स असतील, लॅपटॉप बऱ्याच वेळा तिथे घाण साचलेली असते कीबोर्डमध्ये, अनेकदा आपल्या पाकिटामध्ये सुद्धा असे अनेक प्रकारचे चिठ्ठ्या चपाट्या असतात ज्याच्यामध्ये एखादं बसचं तिकीट असतं, मेट्रोचं तिकीट जुनं असतं, एखादा फोटो ठेवलेला असतो तो फार जीर्ण झालेला असतो, काही वेळा नोट्स काढलेल्या काही किंवा काही कागद असतो तो असा त्याच्यात ठेवलेला आहे, जुन्या पावत्या. हे त्यावेळेस स्वच्छ व्हायला पाहिजे असा नियम असताना आपण ते काही करत नाही. आणि त्यामुळं एक जाळ्या जळमट जशी कोपऱ्यांमध्ये रूमच्या आणि लांब लांबपर्यंत जिथं हात पोचत नाही तिथं होतात, तशाच पद्धतीने मनाच्या सुद्धा विविध कप्प्यांमध्ये अशा जाळ्या जळमट्या तयार होतात. आणि त्यानंतर मग ही भावना चालू होते की मला मजा येत नाहीये, मूड येत नाहीये, काम करण्यासाठी उत्साह येत नाहीये, नको वाटतंय नोकरीला जायला, कॉलेजला जायला नको वाटतंय, आणि बोरिंग झाले लाईफ. याच्यावरचा उपाय स्वच्छता करूयात. ऐकणाऱ्यांना सगळ्यांना पटेल असं नाही, परंतु ज्यांना ज्यांना असं वाटतंय की हा शेवटचा ऑप्शन म्हणून करू, मी त्यांना सांगेल की करा. मी पण करतो. 5-6 दिवसांपूर्वी मी हा एक उपक्रम माझ्या ऑफिसमध्ये चालू केला आणि माझ्या लक्षात आलं की कामाचा वेग प्रचंड वाढवायचा असेल ते सांगून ठेवले 5S मध्ये सुद्धा. 5S मध्ये सुद्धा क्लिनिंग, स्वच्छता करणे, गोष्टी टापटीप ठेवणं, नको असलेल्या गोष्टी फेकून देणं, आवश्यक असलेल्या गोष्टींचा क्रम लावून ठेवणं, आणि या सगळ्या गोष्टी मेंटेन होतील अशाच पद्धतीने. दसऱ्याला आणि दिवाळीमध्ये असं स्वच्छता करायचा विषय नाहीये. हा विषय दररोजचा जर असेल आणि त्या फ्रिक्वेन्सीने जर तो मेजर होणार असेल, तर ज्या पद्धतीने आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो, क्लिनिंग करतो, सर्व्हिसिंग करतो, आणि त्यानंतर गाडी नवीन गाडी झाल्यासारखी वाटते, चालवायला मजा वाटते, तर तो जो आनंद येतो आपल्या कार्यालयीन कामामध्ये, अभ्यासामध्ये, आपल्या करिअरच्या विविध फ्रंट्सवरती आपल्याला त्याचा उपयोग झालेला दिसेल. त्यामुळे स्वच्छता करूयात आणि कामाचा वेग वाढवूयात, बोरिंगपणा घालवूयात,
असा या ठिकाणी मंत्र आपण म्हणू शकतो. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत याच्यावरती काम केलंय त्यांनी त्यांच्या कॉमेंट्स सकारात्मक द्याव्यात. ज्यांना ज्यांना हा मुद्दा पटला नाही त्यांनी नकारात्मक कॉमेंट्स द्याव्यात. आणि ज्यांना असं वाटतंय की हे करून पाहूयात त्यांनी करून पाहिल्यानंतर मला कळवलं तरी चालू शकेल की काय अनुभव तुमचा होता. स्वच्छता करणं, आपापल्या ठिकाणची स्वच्छता करणं, त्याला काही ते नोकरच पाहिजेत आणि कुणीतरी कर्मचारीच पाहिजे असं नाही. मला माझ्या ऑफिस टेबल किंवा माझी अभ्यासाची जागा, किचन ओटा, माझा जर ती एखादी महिला असेल तर किचन, हे सगळं स्वच्छ मस्त जर असेल आणि ते वारंवार अपडेटेड असेल तर काम करताना उत्साह काय येतो. आपला मोबाईल ज्या पद्धतीने आपण अपडेट करतो आणि असलेले फोटोज आणि मेमरी जेव्हा ती भयंकर हेवी झाल्यानंतर जे स्लो होतो मोबाईल, तसंच आपण स्लो झालेलो असतो. तो स्लोपणा घालूयात आणि स्वच्छता करायला लागूयात.